शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा फुले सुपरमार्केट सोलापूरमधील महात्मा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी संघटनेचे अध्यक्ष माननीय शंकरराव लिंगे, लक्ष्मण भोसले ओबीसी नेते, शेखर बंगाळे, अप्पाराव हाके, लक्ष्मीकांत शिवळगी, संदीप धायगुडे, बंडू बंगाळे यांच्यासह शेकडो फुले प्रेमी उपस्थित होते. यावेळी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने अभिवादन केले. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला आणि देश पातळीवर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त फुले प्रेमी यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा दिल्या. महात्मा ज्योतिराव फुले आणि यांची द्विशताब्दी वर्ष जन्मोत्सव गौरव वर्ष म्हणून देशभर साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्तही सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी आपले विचार मांडले. यावेळी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. सोलापूर येथील अडगळीत पडलेला पुतळा, या पुतळ्याचे सुशोभीकरण करावे. नवीन सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांचा पूर्ण आकृती पुतळा जुना पुणा नाका, छत्रपती संभाजी चौक यामधील मी शेखर बंगाळे, ओबीसीचा एक कार्यकर्ता, ओबीसी आंदोलन ऑफिसमधील आज संबंध भारतवर्षामध्ये या ठिकाणी जात न्याय जनगणना या सरकारनं जात न्याय जनगणना करण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. परंतु जात न्याय जनगणनेमध्ये आमच्या ओबीसीचा कॉलम म्हणजे ओबीसीचं नोंद करण्यासाठी कुठलाही रकाना त्या ठिकाणी दिलेला नाही. त्यामुळं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि ते सरकार म्हणतंय की आमचा डीएनए ओबीसीचा आहे. परंतु आज शेळ्यांची, कुत्र्यांची, गाढवांची, जनावरांची मोजणी होते. परंतु शेकडो वर्षापासून, शेकडो दशकापासून आमची वारंवार मागणी असताना सुद्धा या ठिकाणी संसदेत आम्हाला शब्द देऊन सुद्धा या ठिकाणी ओबीसीची जात न्याय जनगणना होत नाही. त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या सरकारला सांगतो, या ठिकाणी तुम्हाला जर जनगणना करायची असेल तर या ठिकाणी ओबीसीची सुद्धा जात न्याय जनगणना झाली पाहिजे आणि या सत्तेमध्ये, या आरक्षणामध्ये फेर निवड करून जितनी संख्या भारी उसने उतनी भागीदारी अशा पद्धतीचं जेवढी संख्या त्याप्रमाणे आरक्षणाची आम्हाला या ठिकाणी आमच्या सवलती असतील, ओबीसी आरक्षणाचा या ठिकाणी दर्जा असेल, या ठिकाणी करावं एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो. आणि त्याचबरोबर भारत मुक्ती मोर्चा आणि ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वतीनं दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी जो काही भारत बंदचं आवाहन केलेलं आहे, त्या संबंध ओबीसी समाजाला आणि ओबीसी पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करतो की या भारत बंदमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि भारत बंदच्या यशस्वी करावा एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा 199वी या जयंती आहे. या निमित्तानं ओबीसीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी, नेते मंडळी यांच्या वतीनं आज सोलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहानं या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला आणि त्यांच्या मूर्तीला, या ठिकाणी त्यांच्या स्मारकाला आम्ही अभिवादन केलं आणि त्यांचे विचार या ठिकाणी ओबीसीमध्ये रुजावे. खरोखरच या ठिकाणी
जे काही ज्ञानाची ज्ञानगंगा आहे, आज कितीतर महिला अधिकारी आहेत ज्यांचं फक्त श्रेय म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले असतील, यांच्या उपकारामुळेच या ठिकाणी स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं या ठिकाणी आज त्यांना त्यांच्या पवित्र स्मृतीचं मी अभिवादन केलं. आणि खऱ्या अर्थानं विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली आणि नीतीविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले असं विद्येचं महत्व सांगणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरणी आम्ही त्रिवार अभिवादन करतो. आणि आज आपल्या माध्यमातून एक सांगतो, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या ठिकाणी महापौर असतील, या ठिकाणी असणारे सर्व आमदार खासदार असतील, यांना मी एक विनंती करतो, या ठिकाणी जे काही उपेक्षित पडलेला ज्या क्रांतीसूर्यानं या ठिकाणी ज्ञानज्योती केली, परंतु या ठिकाणी त्यांचाच पुतळा या ठिकाणी दुर्लक्ष ठेवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. आणि येणाऱ्या कालामध्ये तीव्र आंदोलन करून या ठिकाणी ओबीसीच्या वतीनं एक मोठं आंदोलन करून एक मोठं स्मारक या ठिकाणी आम्ही सर्व संघटनाच्या वतीनं आम्ही प्रयत्न करून या सोलापूरच्या धर्तीमध्ये येणाऱ्या 200व्या वर्षी आम्ही या ठिकाणी आज संकल्प केलेला आहे की येणाऱ्या 200व्या वर्षी आम्ही नवीन स्मारकाचं या ठिकाणी भूमिपूजन करून त्या स्मारकाला आम्ही अभिवादन करू. एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. आणि संबंध भारतवर्षाला शेतकऱ्यांचे आशा दाते क्रांतीसूर्य स्त्री शिक्षणाचे जनक यांच्या चरणी त्रिवार अभिवादन करतो आणि सर्व संबंध भारतवर्षाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय ओबीसी, जय क्रांती, जय ज्योती.